बघा, फक्त मुंबईतच नाही तर देशभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या मुंबई लीलावती हॉस्पिटलमध्ये जादू टोण्याचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. हो, हे खरं आहे. हॉस्पिटलच्या ट्रस्टींच्या केबिनमध्ये खोदकामादरम्यान 8 कलश आढळले. यात मानवी हाडं, केस, तांदूळ आणि जादू टोण्याशी संबंधित वस्तू सापडल्यात. आधुनिक विज्ञानाच्या आधारे रुग्णांना बरं करणाऱ्या रुग्णालयात ही घटना घडल्यानं त्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे लीलावती रुग्णालयातल्या या लीला सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या जादू टोण्याबद्दल धक्कादायक खुलासे केलेत. लीलावती ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात ब्लॅक मॅजिक आणि अघोरी प्रकार केल्याची माहिती दिली आणि त्या माहितीनुसार चेअरमनच्या दालनात खोदकाम केलं गेलं आणि या खोदकामादरम्यान जादू टोण्याच्या वस्तू आढळल्या. याच सोबत हॉस्पिटलमध्ये 1200 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आलाय. या घोटाळ्यात 7 माजी विश्वस्त, उपकरण पुरवठादार कंपन्या आणि विक्रेते यांचा समावेश असल्याचं कळतंय. त्यामुळे आर्थिक घोटाळा आणि जादूटोणा या प्रकरणांमुळे लीलावती हॉस्पिटल चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. तर विजय मेहता यांनी ट्रस्टींच्या दालनात जादू टोणा केल्याचा आरोप आहे आणि याबाबत माहिती मिळाल्यानंतर केबिनमधल्या फरशा उखडण्यात आल्या आणि त्यानंतर फरशीखाली जे आढळलं त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. हो, केबिनच्या विविध कोपऱ्यांमध्ये 8 विविध कलश मिळालेले आहेत. या 8 कलशांमध्ये मानवी हाडं, कलश भरून मानवी केस आणि काही कलशांमध्ये तांदूळ आणि इतर जादू टोण्याचं साहित्य आढळलंय. मंडळी, ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू, अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती आणि त्या आधारे ट्रस्टींच्या केबिनमध्ये खोदकाम करण्यात आलं होतं. यामध्ये पहिला कलश जो सापडला त्यामध्ये होती मानवी हाडं, दुसरा कलश जो सापडलेला आहे त्यामध्ये मानवी केस, तिसरा कलश जो सापडला त्यामध्ये काळी बाहुली आणि कलश क्रमांक 4 म्हणजे जो चौथा कलश होता त्यामध्ये होती लिंबू मिरची. शिवाय 5वा कलश देखील यामध्ये सापडला ज्यामध्ये होता गुलाल, हळद, कुंकू, बुक्का. धक्कादायक 6वा कलश जो काढण्यात आला त्यामध्ये होता बिब्बा. 7व्या कलशात सापडले तांदूळ. कलश क्रमांक 8वा कलश जो होता त्यामध्ये होतं जादू टोण्याचं सामान. आणि मंडळी, हे कुठे सापडले बघा, हे सापडलंय थेट मुख्य विश्वस्त जे आहेत त्यांच्या केबिनमध्ये. ज्यावेळेस ते फ्लोरिंग खोदकाम त्याचं करण्यात आलं त्याच्या खाली हे सगळे 8 कलश जे आहेत ते सापडलेले. दरम्यान लीलावतीमध्ये ज्या केबिनमध्ये जादू टोण्याचं साहित्य सापडलं त्या केबिनमध्ये पोहोचलं न्यूज 18 लोकमत. पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांचा ग्राउंड रिपोर्ट थेट लीलावती हॉस्पिटलमधनं. आता ही तीच जागा आहे की ज्या ठिकाणी परमनंट ट्रस्टी बसतात. आणखीन याच जागी याच ठिकाणी जर का अशा प्रकारचे कलश मिळत असेल आणि त्याच ठिकाणी जर का कलशमध्ये हाडं, केस अशा वेगवेगळ्याचे ब्लॅक मॅजिक मध्ये वापरणाऱ्या गोष्टी मिळत असेल तर हे खरोखर धक्कादायक आहे. या लीलावती ग्रुपचे जे कार्यकारी संचालक आहे, माजी पोलीस आयुक्त आहे, डेकोरेम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, परमबीर सिंग यांच्या बोलण्यातनं जो एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट होतोय की ही जी हाडं आहेत ही हाडं मानवी असू शकतात. फॉरेन्सिक त्याची टेस्ट जरी केली नसली तरी या अशा प्रकारचा अंदाज त्यांनी बांधला. हाच खरोखर धक्कादायक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय की या रूममध्ये असा एक कोपरा नाहीये की ज्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचं कोणतं या ठिकाणी ब्लॅक मॅजिक असलेलं साहित्य या ठिकाणी ठेवलं नाहीये. म्हणजे समाजावर, पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या या समाजावर अजूनही अंधश्रद्धांचा किती पगडा आहे आणि हाच पगडा कशा प्रकारे या माणसांना अशा अशा प्रकारचे कृत्य करायला भाग पाडतोय. अर्थातच मेहता परिवारामध्ये असलेल्या पारिवारिक गोष्टींमधनं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर आल्यात. आर्थिक मोठा फ्रॉड झाला आहे अशाही गोष्टी समोर येत आहेत. पण ज्या वेळेस परमनंट ट्रस्टी या ठिकाणी बदलले गेले आणि पुन्हा या परिवाराकडे सूत्र आली तर त्याच वेळेस गेल्या सूत्र असलेल्या परिवाराच्या माध्यमातून कशा प्रकारे या ठिकाणी ब्लॅक मॅजिक केलं गेलंय किंवा इतके उच्च शिक्षित लोक सुद्धा कशा प्रकारे हे ब्लॅक मॅजिक करू शकतात. म्हणजे या खुर्चीवर बसणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या ज्यांनी खरं तर हे हॉस्पिटल उभारण्यासाठी अविरत प्रयत्न केले,
या ठिकाणी नुसते सेलिब्रिटीज नाही तर प्रत्येक सर्वसामान्य गरजू रुग्णाला उपचार करता यावे म्हणून याच खुर्चीवर बसलेल्या ज्या चारू मेहता यांनी प्रयत्न केले त्यांच्याच खुर्चीच्या खाली सुद्धा जर का ब्लॅक मॅजिक होत असेल तर समाज नेमका जातोय कुठे? अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आला, जादूटोना विरोधी कायदा आला, असे कायदे अनेक येत आहे. अंमलबजावणी सगळ्यात महत्वाची. तुम्ही कुठेही जाऊ नका कारण या विषयाची पूर्ण पाळंमुळं आपण नक्कीच खडून काढणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चला या सगळ्या घडामोडींबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्या मुक्ता दाभोलकर आपल्याबरोबर आहेत. मुक्ता, आपण या सगळ्या घडामोडींकडे कसं बघता? काय आपली प्रतिक्रिया आहे? अंधश्रद्धा काही कुठल्या ठराविक वर्गात असतात का, ग्रामीण भागात असतात का, असा प्रश्न प्रत्येक कार्यक्रमात अनित कार्यकर्त्याला विचारला जातो. तर हे उघड आहे की अंधश्रद्धांना कुठलाही शहर, गाव, आर्थिक स्तर असा फरक नाही. एक नक्की की जेव्हा लोभ आणि भीती या दोन गोष्टी माणसावरती हावी होतात तेव्हा अनेकदा माणूस अंधश्रद्धांच्या आहारी जाण्याची शक्यता वाढते. आणि या प्रकरणामध्ये जे आर्थिक हितसंबंध आणि काही कायदेशीर कुरघोड्या संबंधित आहेत या प्रकरणामध्ये. त्यामुळे लोभ आणि भीती या दोन्ही गोष्टींचा सामना संबंधित अनेक जणांना करावा लागत असण्याची शक्यता आहे. त्यातूनही क्विक फिक्स समजली जातील अशी सोल्युशन्स जादूटोण्याच्या नावाखाली देणारे सल्लागार मिळतात. आणि हे काही उच्च वर्गामध्ये पहिल्यांदाच घडताना दिसतंय असं नाही. अशा कित्येक केसेस ते फोन अनिसकडे येत असतात, पोलिसांकडे येत असतात. त्यामुळे अशा घटना घडतात तेव्हा पोलिसांनी तुम्ही म्हणालात तसं अधिक खोलात जाऊन तपास करायला पाहिजे. आणि त्यातून समोर आलेल्या गोष्टींमुळे आपलं सामाजिक मनच एका वेगळ्या प्रकारे आपल्याला समजू शकतं. त्यामुळे पोलिसांचा तपास अधिक नेमकेपणाने होणं गरजेचं आहे. आणि याच्या मागची जी सगळी स्टोरी आहे ती बाहेर येणं आवश्यक आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची गरज या निमित्ताने परत एकदा अधोरेखित होते. कारण अनेक वेळेला अशा गोष्टी असतात त्या केवळ एक वरचा देखावा असतो. याच्यानंतर खऱ्या भयंकर गोष्टी नरबळीसारख्या घडू शकतात. त्यामुळे वेळीच या गोष्टी समोर आल्या तर पुढच्या गोष्टी टाळता येऊ शकतात. त्यामुळे ज्यांनी कोणी हे करायचा सल्ला दिला, ज्यांनी कोणी हे केलं त्यांच्याबद्दल पोलिसांनी कारवाई करणं आवश्यक आहे. धन्यवाद मुक्ताजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आणि याच विषयी आम्ही हॉस्पिटलचे वरिष्ठ परमबीर सिंग यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली. बघूयात त्यांनी काय म्हटलं. ऐसा शक था कि कुछ यहाँ पे छुपाया गया है, कुछ तांत्रिक ने आके कुछ यहाँ पे कुछ ऐसी विधि की हैं. तो हमने पूरा जो भी हमने प्रोसीजर किया उसकी पूरी वीडियोग्राफी करी, विटनेसेस की प्रेजेंस में करी. और पूरी ये जो फ्लोरिंग है इस रूम की ये बाद में नई डाली गई है. पूरी फ्लोरिंग को खोदा गया और जो फ्लोरिंग को खोदा गया तो कुछ कलश तो जहां ये चेयर है जहां श्रीमती चारू मेहता बैठती थी उस कुर्सी के नीचे से कुछ कलश निकले. और उसके अलावा 2 कलश शायद इस कोने में से निकले थे, 2 कलश इस कोने में से निकले थे एंड 2 कलश बाकी इस किसी एरिया में से निकले थे. ब्लैक मैजिक प्रैक्टिसेस भी चालू कर दिए थे. इसी रूम में इन्होंने यही जमीन में डांट के सब 8 कलश रखे थे जिसमें काला बाल, हड्डियां, कंकाल, सब कुछ बहुत कुछ सामग्री जो सामान होता है ब्लैक मैजिक का बरामद हुआ है. हमें जब पता लगा हम शॉक हो गए थे क्योंकि इनको पूरी तकलीफ और फैमिली को बहुत ही परेशान करने की साजिश इन लोग ने रची हुई थी. दरम्यान लीलावती रुग्णालयात 1000 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली. या संदर्भात लीलावतीचे कायमचे विश्वस्त प्रशांत मेहता यांनी न्यूज 18 लोकमतला काय माहिती दिली पाहूयात.
मिस्टर विजय मेहता करके एक थे जिन्होंने अपने माता और पिता के सिग्नेचर्स फॉर्ज करके अपने आप को परमानेंट ट्रस्टी बना दिया और उनके भाइयों और भतीजों को भी परमानेंट ट्रस्टी बना दिया। ये एक बहुत ही लंबी लड़ाई चली और उसमें कोर्ट ने अब चार्जेस फ्रेम किए फॉर्जरी के और बोला कि भाई ये ट्रस्टी नहीं हो सकते। हमने इसका फॉरेंसिक ऑडिट करवाया और 5 से 6 फॉरेंसिक रिपोर्ट्स उन्होंने जारी किए जहां पे क्लियरली बोला गया है कि यह 2000 करोड़ का घोटाला है। इसमें चीटिंग, फॉर्जरी, सब एक्शंस इन लोगों ने लिए हैं लास्ट 15 साल में। ये बहुत ही गंभीर बड़ा फिगर है, 2000 करोड़ के ऊपर का मामला है और ये लोग सब एनआरआईज हैं, दुबई के रेजिडेंट्स हैं। ये सब पैसा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट का है और ये सब पैसा इन्होंने अपने ऑफशोर अकाउंट्स में दुबई और बेल्जियम में ट्रांसफर कर चुके हैं। यानंतर